श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. यावर्षी 26 डिसेंबरला दत्त जयंतीही आहे आणि या दत्त जयंतीनिमित्ताने आपण सर्वजण गुरुचरित्र पारायण हे करत असतो. तर त्याचप्रमाणे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हा सुद्धा होत असतो. दत्त जयंतीनिमित्ताने गुरुचरित्र पारायण हे सुद्धा सगळेजण करत असतात. मनुष्य जन्मामध्ये येऊन आपण एकदा तरी गुरुचरित्र पारायण हे जरूर केले पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण गुरुचरित्र पारायण हे आपल्या आयुष्यामध्ये एकदा जरी केले तरी आपल्याला त्याचे काय फायदे होतात, गुरुचरित्र वाचनानंतर आपल्या आयुष्यामध्ये कोणते मोठमोठे बदल हे होत असतात, या गुरुचरित्र वाचनाची फलश्रुती ही काय आहे याबद्दल संपूर्ण माहितीही सांगणार आहे. त्यामुळे गुरुचरित्र वाचनाचे फायदे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री गुरुचरित्र हा सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ असा आहे. श्री गुरु दर्शनाची तळमळ असलेल्या घरदार सोडून निघालेल्या नामधारक नावाच्या भक्तास सिद्ध मुनींनी म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी जगाच्या कल्याणाकरता या ग्रंथाचे निवेदन हे केले आहे. गुरुचरित्र या ग्रंथाचे आपण सप्ताह पद्धतीने पारायण केल्यास आपली सेवाभक्ती फलद्रूप होते आणि त्यासोबतच श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपाशीर्वाद हे आपल्याला लाभत असतात. तसंच आपण गुरुचरित्र या ग्रंथाचे संकल्पपूर्वक पारायण जर केलं तर आपल्याला या पारायणाचे फळ हे हमखास मिळत असते. जेव्हा कुठल्याही कामामध्ये खूप प्रयत्न करून सुद्धा यश हे येत नाही तर अशा वेळेस आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण एकदा जरी या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे केले तर आपल्या या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होत असतात. गुरुचरित्र या ग्रंथाला पवित्र असा 5वा वेद मानला जातो. या जगाचे चालक मालक पालक म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा संगम तसेच या कलियुगाचे एकमेव तारणहार श्री दत्त महाराज यांचा कृपाशीर्वाद आपल्याला या कलियुगामध्ये लाभावा याकरता आपण या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी केलेच पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही मुळातच खूप भाग्यवान आणि पुण्यवान अशी असते. गुरुचरित्र वाचनासाठी सुद्धा आपल्या गाठीशी तितके पुण्य हे असावे लागते. भलेही तुम्ही कितीही धनवान असा किंवा व्यावसायिक असा, नोकरीला असा, कितीही पैसा अडका तुमच्याकडे असेल, पण आपल्या गुरूंचा आशीर्वाद आणि आपल्या मनाचा दृढ निश्चय असेल की नाही मला गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हे करायचेच आहे तर आणि तरच तुमच्याकडनं गुरुचरित्र पारायण हे स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज हे करून घेत असतात. आपण जर आपल्या घरी पारायण केले तर त्याचे फळ हे आपल्याला 10 पट मिळत असते. आणि जर आपण एखाद्या दत्तक्षेत्रामध्ये किंवा सेवा केंद्रामध्ये जसं की दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे त्या केंद्रामध्ये सुद्धा गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण होत असते. तर अशा सेवा केंद्रांमध्ये आपण जर गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केले तर आपल्याला त्याचे 100 पट हे फळ मिळत असते. वैयक्तिक म्हणजेच आपण आपल्या घरी जर हे पारायण केले तर त्याचे फळ तर आपल्याला मिळतेच, पण जर आपण सामूहिक या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला 100 पट जास्त हे मिळत असते. तुमच्या मनामध्ये कुठलीही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही संकल्पपूर्वक श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण जर केले तर तुमची ती इच्छा 100% पूर्णही होतच असते. ज्यांचे मन हे स्थिर राहत नाही, त्यांची एकाग्रता संपली आहे, त्यांचे मनोबल हे पूर्णपणे खच्चित झाले आहे, जी लोक मानसिक डिप्रेशनमध्ये गेलेली आहेत, कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचा तुम्हाला अतिशय त्रास होत आहे आणि त्या गोष्टीपासून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्गच हा सापडत नाही आहे, सारखे आत्महत्येचे विचार हे जर येत असतील तर अशा वेळेस जर तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केले तर तुम्हाला तुमच्या समस्येमधून बाहेर निघण्याचा मार्ग हा सुद्धा मिळत असतो. त्याचप्रमाणे जी काही मानसिक अस्थिरता तुम्हाला जाणवत असते ती सुद्धा दूर होते आणि तुमचे मन हे स्थिर होत असते. तुमच्या मनातील नकारात्मक विचार हे बाहेर जाऊन तुमच्या विचारांची सकारात्मकताही वाढत असते. आपण आपल्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहू लागतो. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये मुलामुलींचे विवाह हे अडलेले असतील, मुलामुलींच्या विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी ह्या जर येत असतील तर तुम्ही या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण जर केले तर या ज्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होत असतात. तुमच्या मुलामुलींचे विवाह हे सुद्धा सुयोग्य ठिकाणी जुळून येतात. त्याचप्रमाणे जर आपण गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केले तर आपल्या घरामध्ये कुठलाही पितृदोष जर असेल तर तो सुद्धा दूर होत असतो. मग तुमच्या घरामध्ये कितीही खडतर पितृदोष असला तरी तो सुद्धा या गुरुचरित्र ग्रंथाच्या वाचनाने दूर होत असतो. त्याचप्रमाणे नोकरीमध्ये येत असणाऱ्या समस्या सुद्धा गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाने दूर होत असतात. त्याचप्रमाणे नोकरी लागण्यासंबंधित सुद्धा जे काही प्रश्न असतात ते सुद्धा या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने दूर होत असतात. तसंच जर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील, आलेला पैसा हा टिकत नसेल, कर्जबाजारीपणा असेल,
तुमचं दारिद्र्य हे काही जात नसेल, खूप कष्ट करून आणि मेहनत करून सुद्धा अपेक्षित तुम्हाला लाभ होत नसेल, माता लक्ष्मीची तुमच्यावर जर कृपा होत नसेल, तर तुम्ही या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण जर केले तर तुमचे दारिद्र्य जाऊन माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावर होत असते. तुमच्या घरामध्ये आर्थिक उत्कर्ष हा हळूहळू होऊ लागतो. त्याचप्रमाणे ज्या दाम्पत्यांना खूप प्रयत्न करून सुद्धा संततीही होत नाहीये, खूप पैसा खर्च करून संतान प्राप्ती होण्यासाठी काही अडचणी या जर येत असतील तर अशा वेळेस त्या दाम्पत्यांनी श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण जर केले तर त्यांना अपत्यप्राप्तीही होत असते. या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने जे दाम्पत्य संतान प्राप्ती व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना सुद्धा संतान प्राप्तीही होत असते. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये पती पत्नींमध्ये सतत भांडणे होत असतील, वादविवाद होत असतील, सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून कटकटी या होत असतील, काही कारण नसताना सुद्धा भांडणही एकदम टोकाला जात असतील, कायम भांडणं जर होत असतील तर ही भांडणं, हे वादविवाद, या कटकटीसुद्धा या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने दूर होत असतात. काही वेळेस काही कारण नसताना सुद्धा आपल्या नातेवाईकांमध्ये काहीतरी गैरसमजामुळे वाद हे होत असतात. तर अशा वेळेससुद्धा या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने हे जे काही गैरसमज होत असतात ते सुद्धा दूर होत असतात. जर आपण आपल्या घरामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केले तर आपल्या घरातला जो काही वास्तुदोष असतो तो सुद्धा दूर होत असतो. आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होत असते. गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्या मनाला सुद्धा आनंददायी आणि प्रसन्नतापूर्वक असं वाटत असतं. आपण जेव्हा आपल्या मनाचा पूर्णपणे निश्चय करून हे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतो तेव्हा आपल्या मनाला अतिशय प्रसन्न हे वाटत असते. एकंदरीतच काय तर आपल्याला जीवन जगताना ज्या काही अडचणी येत आहेत त्या सर्व दूर होण्याकरता आपण जर या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे आपल्या घरी एकदा तरी केले तर आपल्या आयुष्याला एक वेगळीच सकारात्मक कलाटणीही मिळत असते. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे होत असतात. गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्याला स्वतः दत्त महाराज हे जगण्याची योग्य दिशाही दाखवत असतात. आपल्याला जगण्याचा योग्य तो मार्ग हा दाखवत असतात आणि म्हणूनच आपल्याला या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करत असताना पूर्ण मनाने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायचे आहे. असं कोणीतरी सांगितलं आहे म्हणून आपण करतो आहे, वाचायचं म्हणून वाचतो आहे असं न करता पूर्ण मन लावून आणि श्रद्धेने हे गुरुचरित्र पारायण हे आपल्याला करायचे आहे. तर याप्रमाणे जर गुरुचरित्र पारायण हे तुम्ही एकदा जरी तुमच्या आयुष्यामध्ये केले तर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील. असे कितीतरी मोठे बदल हे आपल्या आयुष्यामध्ये होत असतात की ते आपल्याला समजून सुद्धा येत नाही. तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये गुरुचरित्र वाचनाने कोणते बदल होतात, गुरुचरित्र वाचनाची फलश्रुती काय आहे आणि गुरुचरित्र वाचन केल्यानंतर आपल्याला त्याचे काय फायदे होतात याबद्दल संपूर्ण माहितीही सांगितली आहे. असे एक ना अनेक फायदेही आपल्याला गुरुचरित्र वाचनाने होत असतात. म्हणून मी तुम्हाला अतिशय कळकळीची अशी विनंती करेल की तुम्ही एकदा तरी गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हे नक्की करा. त्याचप्रमाणे या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करत असताना त्याचे नियम काय आहेत, हे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण कसे करावे, त्याच्या अटी काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ हा सुद्धा मी लवकरच आपल्या या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि माझे येणारे व्हिडिओ हे बघत राहा. म्हणजेच तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाची संपूर्ण माहिती ही नक्कीच मिळेल. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.